श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 67. अनुसयासूत श्रीश जनपातकनाशनम दिगंबरम नमो नित्यं तुभ्यं मे वरदो भव. श्री गुरुशरण. देव प्रसन्न होणं किंवा देव पावणं म्हणजे काय हो? देव प्रसन्न होणं हा एक वाक्प्रचार सुज्ञ व जाणते लोक कधी वापरत नाहीत. कारण देव पावणं किंवा प्रसन्न होणं हे शब्दप्रयोगच मुळात निरर्थक आहेत. देव प्रसन्न झाला असे जेव्हा आपण म्हटलं जातं तेव्हा ती एक क्षणाची क्रिया गृहीत धरली जाते व प्रसन्न होणं यामागे देखील देवाने सगुण दर्शन देणं हाच अभिप्राय असतो. पण सगुण दर्शनाची खरोखरच सामान्य माणसाला आवश्यकता असते का? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारून पाहावा. उदाहरणार्थ, ज्या गाडीतून आपण प्रवास करतो त्या गाडीचा चालक आपल्याला दिसत राहावा असा हट्ट करणं वेडेपणाचं नाही का? ज्यावेळी परमेश्वराची ओढ लागते आणि जीवन ईश्वरमय होऊ लागतं तेव्हा चराचरातून त्याचे अस्तित्व जाणू लागते. दुसऱ्याला ठेच लागली तर आपल्या डोळ्यातून पाणी येते. ही अवस्था प्राप्त झाल्यावर पुन्हा चतुर्भुज मूर्तीचे दर्शन होण्याची अभिलाषा बाळगण्यात काय बरं मतलब आहे? कारण ईश्वर मुळातच निर्गुण आहे, निराकार आहे आणि त्या त्या संप्रदायाच्या कल्पनेप्रमाणे त्याने त्या त्या ईश्वराच्या रूपाने कल्पना करून तो शब्दांनी आणि कुंचल्यांनी रेखाटलेला असतो. म्हणजेच काय, त्याला त्यांनी सीमित केलेलं असतं. मनावर या सीमित रूपाचा प्रभाव पडून जर एखाद्या वेळी स्वप्नात किंवा जागृतपणे तो भास त्याला दृष्टांत किंवा साक्षात्कार रूपाने झाला तर ती जीवनाची इतिकर्तव्यता होईल का? असा दृष्टांत किंवा साक्षात्कार हेच ध्येय समोर ठेवून काही जण तपश्चर्या करतात. सतत ध्यास लागल्यामुळे त्याची इच्छा पूर्ण होत असेलही, पण त्यानंतर त्याची प्रकृती अधिक होण्यापेक्षा मंदावण्याची शक्यता जास्त असते. कारण त्याचे सगुण दर्शनाचे स्वप्न साकार झालेलं असतं. देवाच्या पूजेनंतर आणि केव्हाही देवाला नमस्कार करताना मन शांत ठेवून ती नमस्कार करण्याची कृती शांतपणे केली पाहिजे. आणि मन गोळा करून देवाच्या पायी ठेवत तर त्या थोड्या वेळात अतिशय समाधान वाटतं. गुडघे टेकून वाकून पायावर डोकं ठेवणं, साष्टांग नमस्कार घालणं, याप्रमाणे दोन्ही हात जोडून अंगठे कपाळाच्या मध्यभागी लावून डोळे मिटून नमस्कार करताना काही क्षण आपलं मन देवामध्ये विलीन होऊन जातं. काही क्षण मन नाही अशी स्थिती पण राहते. म्हणजे हे नमन होय. अनेक गोष्टींच्या इच्छा मनात धरून देवाला नमस्कार करणाऱ्यांना ही नमन स्थिती प्राप्त होत नाही. कारण त्या इच्छांच्या कोलाहलामध्ये मनात चाललेले असतात. दिवसातला एक नमस्कार तरी असा असावा की ज्या वेळेला काहीही मागू नये. म्हणायचं झालं तर म्हणावं, देवा मला सांभाळ. म्हणजे काय करायचं ते त्याला माहीत नाही का? एवढा तरी आपला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. खरं तर असं म्हणायला हवं की मी कोणी नाही, माझं काही नाही आणि मला काही नकोही. पण असं म्हणण्याचं धाडस होत नाही. असं वाटतं की इतर वेळेला आपलं काही न ऐकणारा देव नेमका याच वेळेला आणि एवढंच ऐकेल म्हणून मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको. याच्या जोडीला तूच सर्व काही आहेस, सर्व काही तुझंच आहे आणि तुझ्या इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं. म्हणजे नमस्कार करताना जो समर्पणाचा भाव अभिप्रेत आहे
तो मनात उदित होतो. जिथं समर्पण हवे त्यासाठी लोकांचं मागणं असतं. खरे पाहता भगवंत हा ब्रह्मांड नायक आहे. त्यांना सर्वच ज्ञात आहे. तुम्ही त्याला काय सांगणार? आपलं काम एवढंच आहे, आपण श्रीचरणी नतमस्तक व्हावं. आपले आचार विचार उत्तम असावेत. प्रचंड व प्रामाणिक कष्ट करावेत. तो जे आपल्याला अनुकूल असलेले दान आपल्या पदरात टाकणारच याची खात्री बाळगा. आपले काम फक्त एकच आहे, सतत दत्तनामाच्या अनुसंधानात राहा. कल्याण होईल. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.